शालार्थ ऑनलाईन वेतन प्रणालीच्या गैरवापरासंदर्भात नागपूर सायबर पोलिसांनी शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी रवींद्र काटोलकर यांना अटक केली। या घोटाळ्यामुळे सरकारचं 12 कोटींहून अधिकचं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप आहे। नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून आलेल्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली। तक्रारीच्या आधारे सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाची चौकशी एसआयटी करत आहे। शालार्थ ऑनलाईन प्रणालीचा बेकायदेशीरपणे वापर करून बनावट शालार्थ आयडी आणि ड्राफ्ट तयार करण्यात आले होते। बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावानं या बनावट आयडीद्वारे वेतन आणि देयकं काढण्यात आली। यात सरकारचं मोठं आर्थिक नुकसान झालं। या घोटाळ्यात आतापर्यंत एकूण 26 आरोपी बनवण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, लिपिक, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा संचालक आणि शिक्षक यांचा समावेश आहे। सर्व आरोपींविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। तर नुकत्याच झालेल्या कारवाईत रवींद्र काटोलकर यांना मंगळवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यांना 25 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 2021 ते 2022 दरम्यान नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदावर असताना बनावट शालार्थ आयडीबाबत माहिती असतानाही त्यांनी कोणत्याही चौकशीशिवाय वेतन प्रस्ताव मंजूर केले आणि वैयक्तिक फायद्यासाठी सरकारचं नुकसान केल्याचा आरोप आहे।